बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आज परळी बंदची हाक देण्यात आली। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली। आज दिवसभर परळीतील बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची परळीतील नागरिकांची मागणी आहे। परळी रेल्वे स्थानक परिसरामध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता आणि त्या प्रकरणामध्ये आता आरोपीला फाशी देण्यात यावी। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं या मागणीसाठी परळी बंदची हाक देण्यात आली। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। उदय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी घटना घडलेली आहे। परळीमध्ये कामाच्या शोधासाठी आलेल्या एका दाम्पत्याच्या चिमुरडीवर हा अत्याचाराचा प्रकार घडला होता। त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 5 तासात या प्रकरणातील आरोपीला जेरबंद देखील केले, परंतु तो या प्रकरणावरून परळीकर कुठेतरी संतप्त झाले आहेत आणि हे सगळे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी आता करण्यात आली आहे आणि त्याच मागणीसाठी आज परळी शहर बंदची देखील हाक देण्यात आली आहे। थोड्याच वेळात राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातून परळी रेल्वे स्थानक परिसरात मोर्चा देखील काढला जाणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या घटनेनंतर परळीमध्ये जी संतापाची लाट उसळली होती ती या बंदमध्ये दिसून येत असून अतिशय कडकडीत बंद परळी शहरात पाळला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विक्रांत, बरं उदय, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।